मी दीपाली, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. काही चालू होते रे नाश्त्याची तयारी. मग काय आपला रोजचा शिरा तोच. मटकी भिजू घातली, म्हटलं पटकन कणिक भिजवून घेते. लगेच रड्याचा आवाज आला. म्हटलं आता पोळ्या टाकून घेते, पण नाही, गॅस कमी केला. त्याला झोका द्यायला गेली, परत आली, गॅस वाढवला. म्हटलं पटापट पोळ्या टाकून घेते. परत लागला ना बोंबल्याले. मग काय गॅस बंदच करणं पडलं ना. एवढं करून मी व्हिडिओ बनवते, पण तुम्ही एक लाईक आणि फॉलो पण करता नाही यार. करा पटकन, एखादी कमेंट पण करा चांगली. आली बा परत कामावर, गॅस लावला आणि म्हटलं आता पोळ्या टाकून घेते. आज काही भाऊसाहेब मला स्वयंपाक करू देत नाही असं वाटते. पूर्ण कणिक पतली होऊन गेली होती, केव्हाची भिजवून ठेवली. 1 तास झाले झोका दिला, पण आता थोडाफार झोपला. म्हटलं पटापट पोळ्या टाकून घेते. त्याच्यात पण माझ्या पोळ्या जर फुगल्या नाही तर मग मी फुगून जाते, कारण मला येतं खूपच राग पोळ्या फुगल्या नाही की. पण माझ्या पोळ्या फुगतावा बऱ्यापैकी. शेवटी त्याला झोक्यातून काढलं आणि खिडकीमध्ये ऊन येतं तिथं टाकून दिलं. मग घेतला एक बटाटा, पटापट चिरला आणि भाजी करून घेतली. म्हटलं आता दुसरी भाजीचा विचार करोस्तोवर अजून टाईम होऊन जाईल. पटकन बटाट्याची भाजी घेतली. म्हटलं आता भांडे घासून घेते, कारण भांडे पडेल राहता मग दुपारपर्यंत, आणि मग ते नंतर एवढे भांडे घासणं आहे ना, जीवावर येते. पटापट घेतले ना भांडे घासून. वाट्यावरती घाण असले ना मग ते काही पाहत नाही बा. मग बेसिंग पटकन घासून घेतलं, मस्त गॅस वाटा घासून घेतला आणि पूर्ण क्लीन करून घेतलं. मग तोपर्यंत आमचे भाऊसाहेब मस्त उन्हाचा मजा घेत होते आणि उन्हामध्ये खेळत होते. तर असा होता आमचा आजचा धावपळीचा दिवस. तुम्हाला कसा वाटला सांगा.